नमस्कार मित्रांनो, परत एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत मित्रांनो। तर आजचा ब्लॉग आहे, आपण माऊलीच्या दर्शनासाठी जाणार आहोत, पंढरीला विठुरायाच्या दर्शनासाठी। तर हा ब्लॉग खास आपण शूट केला गुरुजींच्या रूममध्ये। आपण माणगावला आलो, मुंबईवरून निघाल्याच्या नंतर भरपूर ट्रेनमध्ये गर्दी, कसे बसा आपण माणगावला ना, आणि बाकीचे लोकही गावातून येणार आहेत। तर या वर्षाचा आम्ही ब्लॉगचं शूट हे विठुरायाच्या दर्शनाने करणार आहोत मित्रांनो। तर हा ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा, आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, आणि जर व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा मित्रांनो। पण व्हिडिओ मात्र पूर्ण बघा, स्किप करू नका। आता निघालेलं आहे, आता वाजले 1 वाजता आपण निघालोय। जाऊया, दोन हातात पिशव्या, तयारी चालू आहे मित्रांनो। एक वाजले, त्याने लवकर बोललो होतो आता, तरी पण विठुरायाची कृपा आपल्याला तेच घेऊन जाणार। विठुराया दर्शन, हे बघा उलटी करते, मला आता माहित पडलं, मला तर माहित नव्हतं ही उलटी करते गाडीत, फर्स्ट टाइम मला माहित पडलं। ठीक आहे, तरी पण सावरून घेऊ प्लीज माणसं। तर मित्रांनो 17 सीटर गाडी आहे आपल्याकडे, आपले पब्लिक आहे 25, 17 सीटर गाडी आहे। आणि असं छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय श्रीराम, जय श्रीराम। मित्रांनो आता आपण निघालो माणगाववरून, आता वाजले 1:15 वाजला, 1:15 आपण आता माणगाव सोडलेला आहे। किती तास लागणार, किती अंतर आहे ते आपल्याला माहित नाही अजून, तरी पण ड्रायव्हरवर डिपेंड आहे गाडी किती पलवतात ते। जाऊन आहे ना ते काल का परवाच्या दिवशी, हो रोहित दादा येतो। गाड्या आहेत आपल्या, एक ट्रॅव्हल्स आणि एक वॅगनर। वॅगनरमध्ये 5 माणसं आहेत, एक ट्रॅव्हल्समध्ये आपण 17 माणसं बसली। तर मित्रांनो आपण आता भोरपाट्याजवळ आलेलो आहोत, म्हणजे भोरपाट्याचे सर्कल आहे, तिथं महाराजांचा पुतळा आहे, त्या पुतळ्यापाशी आपण आला। या साईडला रस्ता आहे, मांदार देवीचा जाणारा हा रस्ता आहे, आणि इकडनं आपण सातारा मार्ग जाणार आहोत, म्हणजे पुढे पंढरपूरला। तर इथं थोडं आपण चहासाठी गाडी थांबवलेली आहे, सर्व चहा वगैरे साठी। एकदम थंडी आहे मित्रांनो, मस्त वाटलं। पण जो घाट बघितला ना, भोरघाट, खतरनाक घाट आहे मित्रांनो। असं वाटतंय खूप खतरनाक, नेक्स्ट लेवल थंडी, इथे थंडी आहे।
मामा पण चाय पितात. खतरनाक थंडी आहे. आता वाजलेत 4:15. अजून किती टाइम लागेल सांगू शकत नाही. भाई कैसा आहे चाय? मग कसं वाटते? थंडी बिंडी आहे ना व्यवस्थित? मग गजानदा चहा घेतली. गजानदा थंडी कशी आहे? भरपूर आहे. कधी आलेलं का इकडे? कधीच नाही आले. मी पण फर्स्ट टाइम आले. आपण आता सकाळी 8:30ला पोचलो इथं. हॉलमध्ये आलो. थोडी साफसफाई चालू आहे. बच्चा पार्टी साफसफाई चालू आहे आता. मस्त प्रवास झाला एकदम भारी. छान वाटलं. पंढरपूरला आलेत. सर्व खुश आहे. सर्वांच्या चेहऱ्यावर एक आनंद आहे. वेगळा आनंद आहे मित्रांनो. व्हिडिओमध्ये बघत असणार तुम्ही. तर आपण मित्रांनो चंद्रभागेच्या काठावर आलेलो आहोत. कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघू शकता चंद्रभागा. प्रथम आपण कुंडलिकाचं दर्शन घेतो. त्याच्या पुढे मोठी कथा आहे. ओके. तुम्हाला आई बापांच्या सेवेत एवढं मग्न होता की पुंडलिक देव स्वतः आला की पुंडलिक मी तुला भेटायला आलो. पण त्यांनी देवाला सांगितलं की थांब या विटेवर उभा राहा. विटेवर उभा आहे तो. अजून विटेवर उभा आहे. म्हणून बोलतात पुंडलिकावर ध्यान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय.
चंद्रबागेत आम्ही सध्या आहोत. मित्रांनो, आपण आता विष्णुपदाकडे आलेलो आहोत. तिथून विठ्ठलाचं मंदिर आहे, तिथून निघालो होडीतून आणि आता विष्णुपद आलेलो आहोत मित्रांनो. आता आपण चंद्रबागेत आंघोळ करणार आहोत. सकाळी थोडी थंडी असल्या कारणाने थोडंसं उशीर केला आंघोळ करण्यासाठी. तर आता आपण चंद्रबागेत आंघोळ करणार आहोत मित्रांनो. तर बघा, पाणी थंड आहे मित्रांनो. विठुरायाचं दर्शन चंद्रबागेत स्नान हे करावंच लागतं. माझं नाही, हे मामा पण आहेत. मामा मित्रांनो, आपली आंघोळ झालेली आहे. आता आपण विठुरायाचं दर्शन घेणार आहोत. आंघोळ आपली पूर्ण झालेली आहे. तर मित्रांनो, आपण चंद्रबागेतून आंघोळ केल्याच्या नंतर आता कपडे चेंजिंग केलेले आहेत. कपडे चेंजिंग झालेले आहेत. आता आपण लाईनमध्ये दर्शन घेणार आहोत. लाईन लावायला निघालो. माझे पाठीमागू शकता सर्वांचे चेंजिंग वगैरे झालेलं आहे. सर्व असे सर्व घरातलीच मंडळी आहे. सर्व पाया वगैरे पडतात सर्व. तर मित्रांनो,
आपण आलोय मंदिराजवळ विठुरायाचं दर्शन घेण्यासाठी. नवीन वर्षाची सुरुवात आपल्या विठुरायाचे दर्शन घेऊन. माऊली आपल्या कॅमेरा वगैरे आतमध्ये घेऊन जाऊ शकत नाही असं एंट्रीलाच बोर्ड लिहिलेलं आहे. तर आतमध्ये आपला शूट झाला नाही तरी आपण आपल्याला माऊलीचं दर्शन झालेलं आहे. एकदम विठू माऊलीचं रुक्मिणी आईचं दर्शन झालेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो आता आपण निघालेलो आहे, गेटमधून बाहेर पडलो. जिथं स्टे केलं ना तिथं जाऊन आपण थोडीशा जेवणामध्ये घरून काही भाकरी आणलेल्या आहेत, भाकरी भाजी ती खाऊन नंतर थोडंसं कपडे चेंज करून रिटर्न आपण तर चला मित्रांनो आता निघतो घरी जाण्यासाठी. आपल्या विठू माऊलीचं दर्शन झालं. 2024मध्ये पहिलाच ब्लॉग आपण बनवलेला आहे. तर मित्रांनो हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका मित्रांनो. तर चला मग बाय. तुझी कसं वाटलं? अरे लय भारी, एकदम खूप चांगलं वाटलं. बाय, अतिशय सुंदर, खूप आनंद वाटला. सुरेश थँक्स. कार्तिकचे सुद्धा आभारी, ज्याने गाडी चालवली त्याचे आभारी. आणि सुखरूप आमचा प्रवास माणगाव पर्यंत नाही तुरुंबाडी पर्यंत उत्तम पद्धतीने पोहोचवा. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी.